तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला। व्यापारी संकुलामध्ये पुन्हा एकदा पावसाचं पाणी शिरलंय। व्यापाऱ्यांचं नगरपरिषदेच्या विरोधात आंदोलन देखील पाहायला मिळालं। पाण्यामध्ये बसून व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। एक छोटासा पण पाऊस आला तर या शहरामधल्या सगळ्यात मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये पाण्याचं तळस असते। सिनियर कर्मचारी कुणीही लक्ष देत नाही। आम्ही वारंवार कॉलच्या माध्यमातून असेल, लेखी जाऊन निवेदन असेल, त्याच्या माध्यमातून जवळपास 300 ते 400 व्यापारी इथं काम करत आहे। आज त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। मोठमोठ्या लोकांचे पाण्यामध्ये गेलेले आहेत, तरी पण नगरपालिका याच्याबद्दल सिरियस नाही। पण ह्याची जबाबदारी कोण घेणार? जशी वसुलीची जिम्मेदारी त्यांची आहे, तशी पाणी काढायची पण जिम्मेदारी नगरपालिकेची। स्वतःच्याच कॉम्प्लेक्समध्ये खाली पाणी साचलेलं आहे। नगरपालिका याची काही व्यवस्था करत नाही। सर्व व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। व्यापाऱ्यांचे व्यवसाय बुडालेले आहेत आणि वारंवार आम्ही प्रशासनाला याचे नोटिफिकेशन देऊन सुद्धा त्यांनी वरून पडणारं पाणी बाहेर अजून काही काढलेलं नाही। कृपया प्रशासनाने याच्यात लवकरात लवकर कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।